स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला लगेचच सुरुवात करते कारण व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे। राशीनुसार प्रत्येकाने दिवाळीत काय उपाय करायचा हे आज सांगणार आहे। व्हिडिओ कृपया स्किप न करता पूर्ण बघा, तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना पाठवा जेणेकरून आपल्या बरोबर प्रत्येकाचाच फायदा झाला पाहिजे। सुरुवात करूया मेष राशीनुसार। मी तुम्हाला नेहमीच अष्टलक्ष्मीचं महत्त्व सांगत असते की एकाच लक्ष्मीची पूजा करून चालत नाही, तर अष्टलक्ष्मीची पूजा करावी लागते। एवढेच नाही तर लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अष्टलक्ष्मी दाखवलेली पण आहे आणि तुमच्याकडे नसेल तर आपल्या वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये प्रत्येक लक्ष्मीचं चित्र आहे। त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगते तशी पूजा आणि एक एक उपाय करायचा आहे। हे जर उपाय तुम्ही केलेत तर तुम्हाला मी सांगते तुमच्या आयुष्यात कमालीचे बदल घडतील। कमालीचे तुम्ही मला वर्षभरात सांगाल की ताई पुढच्या वर्षी सुद्धा असा व्हिडिओ बनलाच पाहिजे, असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला युट्यूबवर कोणीही सांगितलेल्या नाहीत। सुरुवात करूया मेष राशीपासून। अष्टरूपातील धनलक्ष्मीची कृपा मेष राशीवर होणार आहे। पैसा येणे जाणे हे तर चालूच राहते, मात्र तुमचे अडकलेले पैसे मिळणार आहेत आणि तुमच्या पैशांमध्ये वृद्धी होणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जी पैशावरून संकटे होती, आर्थिक संकटे होती, ती आता दूर होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, लाल गुंजा या पूजेच्या दुकानात मिळतात, ज्या चवळीच्या दाण्यांपेक्षा खूप लहान लाल रंगाचे दाणे असतात। अगदी लाल गुंजा तुम्ही नुसतं सर्च करा, मी इथं फोटो देते, लाल गुंजांचा फोटो मी इथं आठवणीने देते। लाल गुंजा तुम्हाला 7 घ्यायचे आहेत। पिवळे कापड घ्यायचे आहे छोटे आणि त्यात एक सोन्याचा तुकडा, कुठलाही अंगठी असू दे, चमकी असू दे, स्वच्छ गंगाजलानं धुवून त्यात ठेवायचे आहे। ताई आमच्याकडे सोनं नाहीये, हळदीची एक गाठ तुम्ही त्यात ठेवू शकता आणि हे सगळ्या साहित्याची तुम्हाला लक्ष्मीपूजन सोबत पूजा करायची आहे। दुसऱ्या दिवशी याची पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तुम्हाला वर्षभर चांगल्या प्रकारे पैसा धनप्राप्ती होत राहील याची गॅरंटी मी तुम्हाला देते। वळूया वृषभ राशीकडे। वृषभ राशीला 8 लक्ष्मी मधल्या धान्य लक्ष्मीची कृपा भरभरून होणार आहे। धनधान्याचे भांडार तुमच्या आयुष्यात उघडणार आहे जर तुम्ही मी सांगितलेला उपाय छोटासा केलात तर। अडकलेली कामे देखील तुमची पूर्ण होणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, गव्हाची राशी लक्ष्मी पूजनच्या पुढेच तुम्हाला एका ताटलीमध्ये गव्हाची रास करायची आहे। त्याच्यावर चांदीचे श्रीयंत्र अगदी छोटं सुद्धा मिळतं, आणू शकलात तर चांगलंच आहे, अन्यथा भोजपत्रावर श्रीयंत्र बनवा। श्रीयंत्र कसं बनवायचं हे गुगलला सर्च करा येईल, किंवा हे नाही जमलं तर तुम्ही तांब्याचं श्रीयंत्र जे चौकोनी मिळतं ते सुद्धा आणू शकता। ते तुम्हाला गव्हाच्या राशीवर ठेवायचं आहे, त्याला कुंकू व्हायचं आहे आणि लक्ष्मीपूजन सोबत त्याची पूजा करायची आहे। ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 3 माळी जप करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हे गहू झाडाखाली टाकायचे आहेत आणि तुमच्या दरवाजाला तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी अशोकाच्या पानांचे 21 पानांचे तोरण बांधायचे आहे आणि तुम्हाला त्यानंतर ते श्रीयंत्र रोजच्या पूजेत ठेवायचे आहे। इतका मस्त आणि सुंदर उपाय आहे की तुम्हाला ह्याचा फरक हा पडलाच पाहिजे। वळूया मिथुन राशीकडे। मिथुन राशीला यावर्षी गजलक्ष्मी तुम्हाला माहिती आहे, दोन्ही बाजूला हत्ती असतात आणि मध्ये प्रसन्न अशी लक्ष्मी असते। गजलक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणारच आहे, त्यासाठी तुम्हाला छोट्याशा उपायाची गरज आहे। हत्ती बरोबर जी लक्ष्मी असते, जी वैभव लक्ष्मीच्या ह्याच्यात आहे, किंवा तुम्ही त्याचा फोटो सुद्धा आणू शकता। ज्या लक्ष्मींच्या मी तुम्हाला हे सांगतेय, रूप सांगते, त्याचे तुम्ही फोटो पण आणू शकता किंवा वैभव लक्ष्मीतल्या पुस्तकामधली पूजा सुद्धा करू शकता। यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे, धनधान्यामध्ये तुमची वाढ होणार आहे, तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे। यासाठी तुम्हाला छोटे एक पिवळे कापड घ्यायचे आहे, त्यामध्ये 3 गोमती चक्र, 3 हळकुंड आणि 3 पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत। याची एक पोटली तयार करायची आहे। लक्ष्मीपूजन मध्ये या पोटलीची पूजा करायची आहे, कुंकू, हळद, धूप, दीप, अक्षता वाहून, आणि ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी धनस्थानी ठेवायची आहे। हा सुद्धा उपाय तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि सटीक उपाय ज्याला म्हणतो
तो तुम्हाला मिथुन राशीसाठी घडणार आहे। आता वळूया कर्क राशीकडे। कर्क राशीला यावर्षी आदिलक्ष्मीची कृपा राहणार आहे। आदिलक्ष्मी म्हणजे अष्टरूप ज्यामध्ये सामावलेली आहेत अशी ही आदिलक्ष्मी तुमच्यावर भरभरून दोन्ही हाताने कृपा करणार आहे। तुमचे नाव वाढणार आहे, तुमचे धन वाढणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चांदीचे श्रीयंत्र तुम्हाला घेऊन यायचे आहे। छोट्यात छोट्या आणा, दिवाळी आहे, पैसे असतातच प्रत्येकाच्या जवळ। छोट्यात छोटं चांदीचं श्रीयंत्र घेऊन या, त्याच्या समोर तुपाचा दिवा लावा, चांदीच्या श्रीयंत्राला कलावा बांधा, त्याला कुंकाने तुम्ही अभिषेक करा म्हणजे कुंकुमार्चन करा आणि सोने म्हणजे गंगाजल जे असते त्यामध्ये थोडंसं तुम्हाला सोनं तुमच्याकडे जे काही असेल ते धुवून घ्यायचं आहे आणि त्याला केशर वाहून त्या सोन्याची सुद्धा पूजा करायची आहे। आणि हे श्रीयंत्र जे आहे ते तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये ठेवायचं आहे। ऑलरेडी जरी तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तरी चांदीचे श्रीयंत्र आणून त्याची त्या दिवशी पूजा करून ते लॉकर मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। बघा, तुम्ही हे उपाय करून बघा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि कर्म आणि कष्ट चांगले ठेवा, तुमच्या आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। वळूया सिंह राशीकडे। सिंह राशीला यावर्षी धनलक्ष्मीची, साक्षात धनलक्ष्मीची कृपा होणार आहे। कॅशची जी संकट होती की खूप खूप कमवताय पण तेवढेच खर्च आहेत ते सगळे टळणार आहेत आणि लक्ष्मी आता तुमच्याकडे स्थिर होणार आहे। त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे। सकाळी तुम्हाला लक्ष्मी आणि विष्णू, लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। साहित्य उद्याच आणून ठेवा। 5 मीटर लाल कापड, एक सुगंधी धुपाचा पुडा आणि कोणतेही लाडू आयत्या वेळेस घ्या आणि तुम्हाला जेवढी जमेल तेवढी दक्षिणा तुम्हाला लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये लक्ष्मी पूजनच्या दिवशी सकाळी ठेवून यायची आहे। मिस्टरांना सांगा, मुलाला सांगा, तुम्ही स्वतः जावा, मात्र जावा। लक्ष्मी नारायण मंदिरच नाही असं होणार नाही, प्रत्येक शहरामध्ये लक्ष्मीनारायणाचे मंदिर असते, तिथे ठेवून या, प्रार्थना करा आणि लक्ष्मीला आमंत्रित करा की हे माता लक्ष्मी तू माझ्याकडे ये, मी तुला आमंत्रित करत आहे, मी तुझ्यासाठी कोड कौतुक करत आहे, मी तुला खूप प्रार्थना करत आहे की तू माझ्याकडे ये। येऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लक्ष्मी पूजनापुढे गव्हावर तुमच्याकडे असेल ते श्रीयंत्र ठेवून, नसेल तर एक पितळी श्रीयंत्र घेऊन या, पोकळ आणू नका, भरीव आणा। गव्हावर श्रीयंत्र ठेवायचे आहे आणि त्याची पूजा विधिवत करायची आहे, धूप दीप कुंकू लावून, आणि ते श्रीयंत्र रोजच्या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे। सिंह राशीसाठी हा उपाय अत्यंत करणे महत्त्वाचे आहे। वळूया कन्या राशीकडे। कन्या राशीला धैर्य लक्ष्मीची कृपा होणार आहे। धैर्य लक्ष्मीच्या नावातच आहे धैर्य, तुम्हाला धैर्याची गरज आहे आणि जर धैर्य ठेवलेत तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच असणार आहात। तुमच्यावरची सर्व संकटे टळणार आहेत। मन अशांत असेल ते शांत होणार आहे। थोडेसे धैर्य ठेवा। गोष्टी बिघडलेल्या असतात त्या ज्या तुमच्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ववत होण्यास देखील मदत होणार आहे। तुमच्यासाठी उपाय आहे, जिथे पूजेचे साहित्य मिळतं तिथे लघु नारळ, एवढासा नारळ मिळतो, लघु नारळ, एक लाल मोली म्हणजे लाल कलावा, लाल धागा जो आपण हातामध्ये, माझ्या हातामध्ये आहे, जो आपण बांधतो, आणि लाल कापड, लाल कापडावर तुम्हाला हा लघु नारळ, त्याच्यावर लाल कलावा ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे। लक्ष्मी पूजनच्या समोर ठेवून त्याची पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवायची आहे। पूर्ण वर्ष तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही। वळूया तूळ राशीकडे। तूळ राशीला यावर्षी विजयालक्ष्मीची कृपा होणार आहे। साक्षात विजयालक्ष्मीची कृपा। विजय म्हणजे काय, जिंकणे, जीत, जिथं कधीही हार नाही असा असतो विजय, म्हणजे विजयलक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे। प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाहीये आणि जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमची हार होणार नाहीये, हे नक्की आहे। प्रयत्न फळास नक्की येतील, तुमचे नाव लौकिक वाढणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्याला 7 वेळा लाल मोली, ज्याला मोली लाल धागा आपण म्हणतो, तो बांधायचा आहे। त्याला कुठेही गाठ बांधायची नाही, नुसती 7 वेळा फिरवायचा आणि लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन दिवशीच, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनच्या पुढे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत। वळूया वृश्चिक राशीकडे।
विद्यालक्ष्मीची साक्षात कृपा, माता सरस्वतीची साक्षात कृपा तुमच्यावर यावर्षी होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही। समाजाशी तुम्ही कनेक्ट व्हाल, कुठेतरी तुमची समाजाशी कनेक्टिव्हिटी जी गायब झालेली आहे ती पुन्हा होणार आहे। विसरलेली ओळख तुम्हाला पुन्हा निर्माण करण्याची संधी यावर्षी मिळणार आहे। यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला पूजेत ठेवायची आहे। आणि लक्ष्मी पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कापूर जाळून त्याने तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे। जर रोज कराल माता लक्ष्मीची त्याच वाटीत जर कापूर ठेवून तर धनलाभ प्रचंड प्रमाणात तुम्हाला होईल, हे नक्की आहे। धन येत राहील, त्यासाठी सोबत कर्म आणि कष्ट गरजेचे आहेत। वळूया धनु राशीकडे। धनु राशीला सुद्धा यावर्षी धनलक्ष्मीची कृपा होणार आहे। साक्षात धनलक्ष्मीची कृपा राहिली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही, भरपूर बरकत होणार आहे। धनु राशीच्या लोकांनी काळ्या हळदीचे 7 तुकडे म्हणजे 7 काळे हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत। ही सुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळेल, जिथे पूजेचे साहित्य मिळते। 7 काळी हळद तुम्हाला घ्यायची आहे, ती लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्हाला पूजेत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही डायरेक्ट तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। ह्याची पूजा करायची आहे। मी जे उपाय सांगत आहे ते लक्ष्मी पूजनच्या पुढे ठेवून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत, देवापुढे वगैरे नाही, तर लक्ष्मी पूजन जिथं आपण मांडतो तिथे ठेवून तुम्हाला याची पूजा करायची आहे। वळूया मकर राशीकडे। आदिलक्ष्मीची साक्षात आदिलक्ष्मीची कृपा म्हणजे 8 रूप ज्या लक्ष्मीमध्ये सामावलेली आहेत, अशा आदिलक्ष्मीची कृपा या वर्षभर तुमच्यावर राहणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एक भोजपत्र म्हणजे तमालपत्रासारखं दिसणारं एक पान आहे, जे तुम्हाला आयुर्वेदिक म्हणजे पूजा भांडारांच्या दुकानामध्ये भोजपत्र मागा एवढ्या साईजचं ते तुम्हाला मिळून जाईल। डाळिंबाच्या झाडाची काडी तोडायची, त्यानंतर तुम्हाला कुंकवामध्ये अष्टगंध आणि त्यामध्ये गंगाजल अशी पेस्ट तयार करायची आणि त्या पानावर श्रीम लिहायचं, श्री आणि त्याच्यावर टिंब, श्रीम लिहायचं आणि पूजेमध्ये ठेवायचं। आणि नंतर लक्ष्मी पूजेत ठेवल्यानंतर त्याची पूजा केल्यावर तुम्हाला हे कायम स्वरूपी देवघरात ठेवायचं आहे। 8 दिशातून तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। वळूया कुंभ राशीकडे। धनलक्ष्मी तुमच्यावर वर्षाव करणार आहे धनाचा, जर तुम्ही भरपूर प्रमाणात कष्ट केलेत आणि तुमचा आळस सोडून दिलात तर। तुम्हाला कुबेर यंत्र आणि स्त्री यंत्राची स्थापना करायची आहे। चांदीचंही चालेल किंवा पितळेचंही चालेल। ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचीच पूजा करा, नसेल तर दोन्ही यंत्र धनत्रयोदशी दिवशी घेऊन या। चांदीची किंवा पितळेची भरीव चांगली आणायची आहेत। दिवाळीत त्याची पूजा करा, त्याला लाल कुंकू म्हणजे कुंकू हा लाल मोली त्याला गुंडाळा आणि रोजच्या रोज पूजेत तुम्ही याला नमस्कार करा। बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती सारा फरक पडतो ते। वळूया शेवटच्या राशीकडे म्हणजेच मीन राशीकडे। मीन राशीला यावर्षी धान्य लक्ष्मीची कृपा होणार आहे। साक्षात धान्य लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाल्यामुळे तुम्हाला कशाचीही काळजी करण्याचं कारण नाही, मात्र कष्ट हे करणे आहे। 1100 ग्रॅम चण्याची डाळ म्हणजे 1100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ तुम्हाला आणायची आहे आणि पिवळे कापड घ्यायचे आहे। त्या पिवळ्या कापडावर तुम्हाला ती चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचे आहे, कोणत्याही धातूचे असेल तरीही चालेल। आणि दिवाळी पूजनामध्ये याची पूजा करायची आहे। मनोभावे पूजा करून तुम्हाला कोणताही लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे। सगळ्या राशींनी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 3 माळी जप या दिवशी करायचा आहे। नंतर ही जी डाळ आहे ती मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तीला दान करायची आहे आणि हे जे पिवळे कापड आहे ते घडी घालून तिजोरीत व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे। तुमच्यावर धनकृपा होईल, सगळ्या प्रकारची कृपा होईल। धान्य लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल। खूप मी व्हिडिओ पटपट बोलण्याचा प्रयत्न केला, तरीही थोडासा मोठा झाला, त्याबद्दल माफी असावी। मात्र 12 राशींसाठी 12 उपाय सांगणं अत्यंत गरजेचं होतं। व्हिडिओ बघा आणि इतरांनाही शेअर करा। श्री स्वामी समर्थ।